अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट, गावांवर ओढविणार पुरांचे संकट। उरण तालुक्यातील खाडीपात्रात नैसर्गिक स्रोत असलेल्या भागात विकासकांनी दगडमातीचा भराव टाकून बेकायदा बांधकामाला सुरुवात केली आहे। मात्र प्रशासनाने या सर्व बाबींकडे स्वतःचे हित लक्षात घेऊन दुर्लक्ष केल्याने तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात यावर्षी पूर परिस्थिती निर्माण होणार आहे, अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत। 26 जुलै 2005 साली उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती। त्यात खाडीतील नद्यांमधील पाणी ओव्हरफ्लो झाल्याने अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले होते। तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व सिडकोच्या अधिपत्याखाली येणारे अनेक रस्ते पाण्याखाली जाऊन जीवितहानी व वित्तहानी झाली होती। या घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित प्रशासनाने स्थानिक ग्रामपंचायतीने खाडीतील नदी नाल्यावरील बेकायदा बांधकामे हटवण्याचा निर्णय घेतला होता। मात्र त्यानंतर संबंधित प्रशासनाने स्थानिक ग्रामपंचायतीने खाडीतील नदी नाल्यावरील बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष केल्याने आज पुन्हा तालुक्यातील परिस्थिती जैसे थे आहे। यावर्षी 26 जुलै 2005 ची पुनरावृत्ती खऱ्या अर्थाने टाळायची असेल तर स्थानिक ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, उरण सिडको, उरण पंचायत समिती, तहसील कार्यालय उरण, JNPA आणि उरण नगर परिषद यांनी उरण शहराबरोबर चिरनेर, विंधणे, दिघोडे, वेशवी, चिर्ले, जासई, धुतुम, सोनारी, करळ, जसकार, नवघर, पागोटे, भेंडखळ, बोकडविरा, नागाव, चांजे, केगाव, खोपटा, कोपरोली, कळंबुसरे, मोठी जुई, सारडे, वशेणी, पिरकोण आदी ग्रामपंचायत हद्दीतील गावातील पाणलोट क्षेत्र, खाडी किनारा, नदी नाल्यावरील बेकायदा सुरू असलेल्या दगडमातीच्या भरावाबरोबरच अनधिकृत बांधकामांचा आढावा घेणे गरजेचे आहे। तसेच जनहित लक्षात घेऊन सदरच्या बेकायदा बांधकामावर कारवाई करणे गरजेचे आहे, अशी मागणी पूरग्रस्त व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण।